गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजन् वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी। ज्यांच्या अंतकरणामध्ये गुरुबद्दल अपार श्रद्धा आहे, निष्ठा आहे, अशा सतशिष्यांना साधकांना प्रथम वंदन करतो। गुरु म्हणजे नक्की काय, गुरु म्हणावं कशाला, कोणाला, आणि गुरु आपल्या जीवनामध्ये काय विशेष बदल घडवतात याचं चिंतन आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचं आहे। गुरु म्हणावं कशाला, कोणाला म्हणावं गुरु? गुरु या शब्दाचा अर्थ जर पाहिला, गुरु या शब्दाचा विग्रह जर केला तर गु म्हणजे अज्ञान आणि ऋ म्हणजे हरण करणे। जो अज्ञानाचं हरण करतो त्यांना गुरु असं म्हणा, ज्ञानाची प्राप्ती करून देतो त्यांना गुरु म्हणा, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो त्यांना गुरु असं म्हणा, दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देतो त्यांना गुरु असं म्हणा। गुरु हे आपल्या जीवनामध्ये अलौकिक बदल घडून आणतात, मग ते कोणतेही असू द्या। प्राथमिक शिक्षण आपलं ज्यांच्याकडे झाले ते गुरु असू द्या, किंवा माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण ज्यांच्याकडे झाले ते गुरु असू द्या। याज्ञवल्क्यांनी गुरु कोणाला म्हणावं याचा विचार मांडत असताना याज्ञवल्क्य फार गोड बोलतात। याज्ञवल्क्य म्हणतात, एकाक्षरं प्रदातारं यो गुरुनाभिमन्यते षष्ठीवर्ष सहस्राणी विष्टयां जायते कृमी। याज्ञवल्क्यजी म्हणतात, एक अक्षर जरी आपण एखाद्या व्यक्तीकडून शिकलेलो असेल तर त्यांना सुद्धा अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी गुरुभावना ठेवा। एक अक्षर असेल किंवा एखादं वाक्य जरी एखाद्या व्यक्तीकडून आपण शिकलेलो असेल तर याज्ञवल्क्य म्हणतात त्यांना गुरु म्हणा। जर तुम्ही आपल्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी जर गुरुभावना ठेवली नाही तर याज्ञवल्क्य म्हणतात 60,000 वर्ष तुम्हाला नरकामध्ये किडा होऊन पडावं लागेल। म्हणजे ज्यांच्याकडून आपण एक अक्षर जरी शिकलो असेल, नाथ महाराज याचं चिंतन मांडतात। नाथ महाराज म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण। नाथ महाराज म्हणतात, वस्तूकडून असेल, पदार्थाकडून असेल किंवा व्यक्तीकडून असेल, प्राण्याकडून असेल, ज्याच्याकडून मला काहीतरी विशेष शिकायला मिळालं, नाथ महाराज म्हणतात त्याला गुरु केलं। दत्तात्रयांच्या जीवनातला गुरूंचा विचार पहा। दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले ते वस्तूलाही केले, पदार्थालाही केले, व्यक्तीलाही केले, प्राण्यालाही केले। हे गुरूंची अलौकिकता वेगळीच आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी तात्विक गुरूंचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच गणपतीचं वर्णन झाल्यानंतर गुरुजींचं वर्णन जे चालू केलं त्याच्यामध्ये गुरुजींची जी तात्विकता ज्ञानोबारांनी प्रगट केली ती फार गोड आहे। ज्ञानोबारा म्हणतात, मजरदई सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। ज्ञानोबाराय म्हणतात, गुरूंविषयी माझ्या अंतकरणामध्ये विशेष अत्यादर आहे। सामान्य जगतामध्ये जर पाहिलं तर सामान्य व्यक्तीबद्दल आदर असतो पण विशेष अत्यादर नसतो, विशेष आदर नसतो। पण गुरूंविषयी ज्ञानोबाराय म्हणतात विशेष आदर आहे। त्याचं कारण असं, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये गुरूंची अलौकिकता लाभलेली आहे। ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय स्वतः बोलतात, संसार पार करून देण्याचं काम जर माझ्या जीवनामध्ये जर कोणी केलं असेल तर ते माझ्या श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलं। ज्ञानोबारायांनी सिद्धांत सांगत असताना दृष्टांताची रेलचेल फार गोड वापरली। ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी। ज्ञानोबाराय म्हणतात, एखादा पायाळू व्यक्ती असावा आणि पायाळू व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जर अंजन घातलं तर त्याला पृथ्वीमधील महानिधी सापडतो। ज्ञानोबाराय म्हणतात, तसं अंजन रूपी गुरुजी मला प्राप्त झाले, गुरु प्राप्त झाले, परमात्मा रूपी महानिधी मला सापडला। ज्ञानोबारायांची दृष्टांताची रेलचेल फार मोठी। ज्ञानोबाराय एवढ्या दृष्टांतावर थांबले नाहीत। ज्ञानोबारायांनी पुढे अजून दृष्टांत दिला, का चिंतामणी झाली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही, सगळी दुःख निवृत्त होतात, पाहिजे ते मिळतं, विजयवृत्ती प्राप्त होती, जीवनामध्ये यश प्राप्त होतं. तसं माझ्या जीवनामध्ये मला विजय प्राप्त झाला, यश प्राप्त झाला, हे जर कशामुळे जर घडलं असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये श्री निवृत्तीरूपी गुरु मला प्राप्त झाले, म्हणून माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण काम झालो. हे सांगत असताना ज्ञानोबारायांना कुठेतरी दृष्टांत कमी वाटला, संकोचित वाटला, म्हणून ज्ञानोबारायांनी व्यापक दृष्टांताचं उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहानी, ना तरी अमृत स्वादनी रस सकळ. ज्ञानोबाराय म्हणतात, त्रिभुवनामध्ये जेवढे तीर्थ आहेत, त्रिभुवनामध्ये बरं का, पृथ्वीवर नाही, पृथ्वीवर अधोलोकामध्ये आणि ऊर्ध्वलोकामध्ये जेवढे तीर्थ आहेत, जेवढ्या गंगा माता आहेत, तेवढ्या गंगेंचं स्नान केल्याचं पुण्य एका समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर प्राप्त होतं. ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का एका समुद्रामध्ये स्नान केलं तर बाकीच्या गंगेमध्ये स्नान करण्याची गरज नाही, त्या तीर्थांचं पुण्य स्नान केल्यानंतर, समुद्रात स्नान केल्यानंतर आपोआप मिळतं. अमृत रसाचं स्वादन केल्यानंतर, अमृताचं पान केल्यानंतर बाकीच्या रसांचं पान करण्याची गरज नाही, बाकीचे रस त्या अमृताच्या रसामध्ये आपोआप येतात. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, जर एकदा गुरु प्राप्त झाले की बाकीच्या गोष्टींची गरज लागत नाही. ज्ञानोबारायांची शेवटची ओवी फार गोड आहे. तैसा पुडत पुडती मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. ज्ञानोबाराय गोड चिंतन करतात. गुरूंचं चिंतन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जर विशेषत्व काही प्राप्त झालं असेल किंवा माझ्या अंतःकरणामध्ये जी इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेची परिपूर्ती जर करणारे जर कोण असतील तर ते माझे श्रीगुरू आहेत. म्हणजे ज्ञानोबारायांनी या सगळ्या ओव्यांमध्ये श्रीगुरूंची तात्विकता स्पष्ट केली, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची भौतिकता सांगितली नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी जरी भौतिकता सांगितलेली नसती, तात्विकताच सांगितलेली असली, तरी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये गुरूंविषयी भौतिकतेबद्दल सुद्धा फार आदर आहे. जर तो आदर नसता तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासनम या पदाखाली ज्ञानोबारायांनी आपली भक्ती, गुरूंविषयीची श्रद्धा प्रगट केलीच नसती. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं तात्विक स्वरूप ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायामध्ये प्रगट केलं. मात्र गुरूंची सेवा कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे केली जाते याचं चिंतन करत असताना ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. एकदा का गुरूंची कृपा झाली रे झाली की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अढळपदसुद्धा प्राप्त व्हायला कमी पडणार नाही. गुरु या शब्दामध्ये अजून एक शब्द अनुस्यूत आहे, तो म्हणजे आचार्य. गुरूंना आचार्यसुद्धा म्हणा. आचार्य म्हणायचं कशाला, आचार्य म्हणायचं कशाला, शास्त्रकारांनी फार गोड चिंतन सांगितलं, याची व्याख्या फार सुंदर सांगितली. शास्त्रकार सांगतात, आचनोती इति शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयं आप्याजरते अस्मात तस्मात आचार्य उच्यते. आचनोती इति शास्त्रार्थम, आचार्य म्हणावं कशाला, आचनोती इति शास्त्रार्थम, शास्त्रार्थ गोळा करणे आचार्यांचं पहिलं लक्षण. आचनोती इति शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि, जो शास्त्रार्थ गोळा केलेला आहे तो शास्त्रार्थ गावोगावी जाऊन त्याची संस्थापना करणं आचार्याचं दुसरं लक्षण. तिसरं लक्षणे स्वयं आप्याजरते अस्मात तस्मात आचार्य उच्यते. जो शास्त्रार्थ गोळा केलेला आहे त्या शास्त्रार्थाप्रमाणेच वागणे हे आचार्याचं तिसरं लक्षण आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, तेथं राज्यही तृण मानावे, यांना आचार्य असं म्हणतात. आचार्याचं लक्षण आणि गुरूंचं लक्षण एकच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय आहे, गुरूंविषयी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही, पण निष्ठा मात्र असणं गरजेचं आहे. निष्ठा असणं गरजेचं आहे. मग त्यांची भौतिक सेवा करणं गरजेचं आहे. ते सांगतील ती कामं, पडेल ती कामं करणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता 3 गोष्टींची गरज आहे. एक, ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं जर वाटत असेल तर सुभाषितकार म्हणतात, या जगतामध्ये 3च गोष्टी आहेत की त्या 3 गोष्टींच्या आधाराने ज्ञान प्राप्त होईल. पहिली गोष्ट, एक तर तुम्ही दुसऱ्याला विद्या द्या, त्याच्याकडून विद्या घ्या, ज्ञान प्राप्त होईल. दुसरी गोष्ट, ही पहिली जर गोष्ट नसेल तर दुसरी गोष्ट, तुमच्याकडं पुष्कळ धन असेल तर ते धन द्या, तुम्हाला विद्या प्राप्त होईल.
आणि या दोन्ही जरी गोष्टी नसेल तर सुभाषितकार सांगतात, एक काम करा, गुरुजींच्या पायाला लागा, त्यांची सेवा करा, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा विद्येया विद्या चतुर्थ नोपी लभ्यते. चौथी गोष्ट ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी या जगतामध्ये शिल्लक नाही. अंतःकरणामध्ये गुरूंविषयी जर सद्भाव असेल, अंतःकरणामध्ये गुरूंविषयी जर निष्ठा असेल, तर मन स्वच्छ असेल आणि सुंदर असेल तर मनुष्य ज्ञानाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण अंतःकरणामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. गावबांचं तुम्ही पहा ना, एकनाथ महाराजांनी गावबा एकनाथ महाराजांची सेवा करत होता, पण तोच गावबा काही काळानंतर रामायण लिहिण्यासाठी पात्र झाला. नाथ महाराजांनी जशा ओव्या लिहिल्या तशाच ओव्या गावबाने सुद्धा लिहिल्या. हे घडलं कशामुळं? नाथ महाराजांनी गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्या ठेवल्या आपल्याकडं असलेलं ज्ञान गावबाच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं. ब्लूटूथ किंवा शेरेटचा शोध आत्ता लागला, पण माझ्या नाथ महाराजांनी शके 1500मध्ये ब्लूटूथचा शोध लावला. ज्ञानोबाराय चिंतन 18व्या अध्यायामध्ये मांडतात, ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले, द्वैत न मोडिता केले आपण आईशे. म्हणजे द्वैत तर मोडलं नाही, पण गावबाला आपल्या ठिकाणी नेऊन बसवलं. ही ताकद जर कशामध्ये असेल तर गुरूंच्या सेवेमध्ये आहे. दुसरा दृष्टांत आपल्या पुढे प्रगट करतो. आचार्य शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग. शंकराचार्यांच्या बरोबर अनेक शिष्य त्यांच्यासमोर होते. मग सुरेश्वराचार्य असतील, माधवाचार्य असतील, सगळे शिष्य होते. पण त्यांच्यामध्ये असा एक शिष्य होता की त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. गुरूंची सगळी सेवा तो करत होता. गुरूंना पाणी देणं असेल, गुरूंचं आसन असेल, आसन टाकणं असेल, त्यांना भिक्षा सिद्ध करणं असेल, सगळं काम तो गिरी करत होता. गिरी नावाचा त्यांचा शिष्य. एक दिवस घटना घडली अशी, गुरुजींचा पाठ चालू झाला आणि पाठ चालू झाल्यानंतर सगळे शिष्य येऊन समोर बसले. गुरुजीसुद्धा आसनावर स्थानपन्न झाले आणि स्थानपन्न झाल्यानंतर शिष्यांनी सांगायला सुरुवात केली, गुरुजी सगळे आले, तुम्ही पाठ चालू करा. शंकराचार्य म्हणतात, जोपर्यंत माझा शिष्य गिरी येत नाही तोपर्यंत पाठ चालू होणार नाही. शिष्यांनी आपापसामध्ये चर्चा करायला सुरुवात केली. अरे काय कळतं त्या गिरीला, साधं वाचतासुद्धा येत नाही, काय पाठाला बसला तर ग्रंथ घेऊन सुद्धा बसत नाही, काय कळतं त्या गिरीला, अशी उपेक्षा केली. पण शंकराचार्यांचं आपल्या गिरीवर फार प्रेम होतं. गुरुजी म्हटले, जोपर्यंत गिरी येत नाही तोपर्यंत पाठाला सुरुवात होणार नाही. अनेक दिवस गेले. एक दिवसानंतर असाच प्रसंग घडला. असा प्रसंग घडला, गिरी काहीतरी कामानिमित्त, कपडे धुण्याच्या निमित्ताने गंगेवर गेले होते. गंगेवर गेले होते, इकडे पाठाची वेळ झाली. सगळे शिष्य पाठाला येऊन बसले, शंकराचार्य पाठाला येऊन बसले, आसनस्थ झाले. सुरेश्वराचार्यांनी सांगितलं, गुरुजी सगळे शिष्य आलेत, तुम्ही पाठ चालू करा. पाठ चालू करा म्हटल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं, माझा शिष्य गिरी अजून आलेला नाही, तो आल्यानंतर आपण पाठ चालू करा. सरांनी सांगितलं, गुरुजी यांना काय कळतं, अहो हो गिरी जेव्हा पाठाला येऊन बसतो पाठामध्ये लक्षसुद्धा नसतं त्याचं. पण गिरीवर असलेलं प्रेम शंकराचार्यांनी प्रगट केलं आणि सुरेश्वराचार्यांना सांगितलं, अरे तोच गिरी आज तुम्हाला पाठ सांगेल. पाठ सांगेल असं म्हटल्यानंतर गिरी गंगेवरून निघाले होते. घाट चढत असताना शंकराचार्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि येत असताना वेदांताचं पठनच करत गिरी आश्रमामध्ये आले. सगळे शिष्य अचंबित झाले. काहीच न येणारा वेदांताचं पठन करत करत येतो, आश्रमामध्ये आला. गुरूंच्या स्थानापाशी जवळ आल्यानंतर गुरु उठले आणि सांगितलं, गिरी आज तुला पाठ सांगायचा आहे, आज तुला पाठ सांगायचा आहे. पाठ सांगायचा म्हटल्या गुरूंची आज्ञा मानली आणि पाठ सांगायला चालू केले. शंकराचार्यांनी जसा पाठ सांगत होते, शंकराचार्य जसा पाठ सांगत होते तसा पाठ अगदी गिरी सांगू लागला. ज्या वेळेस गंगेपासून आश्रमापर्यंत येत होते तेव्हा गुरुजींचं स्मरण, गुरुजींचं मनन, गुरुजींचंच श्रवण करत, ध्यान करत तो गिरी येत होता. तो त्रोटक वृत्तामध्ये गुरूंचं ध्यान करत येत होता, म्हणून गिरीचं दुसरं नाव त्रोटकाचार्य पडलं, म्हणून त्यांना त्रोटकाचार्य असं म्हटलं जातं. म्हणजे काय सांगायचा मुद्दा असा काय, गुरूंच्याबद्दल जर निष्ठा असेल,
गुरूंबद्दल जर प्रेम असेल तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं जर प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर गुरूंमध्ये आहे. हां, कबीर महाराजांनी एकदा गोड चिंतन केलं. कबीर महाराज म्हणतात, घराच्या बाहेर गुरुही आलेत आणि भगवान परमात्मा देखील आला आहे. आधी कुणाच्या पाया पडावं? आधी कुणाच्या पाया पडावं? कुणाच्या पाया पडत असताना कबीर महाराज म्हणतात की आधी गुरूंच्याच पाया पडलं पाहिजे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण सांगत असताना कबीर महाराज म्हणतात, गुरु गोविंद दोनो खडे किनके लागो पाव, बलहारी गुरुदेव की जिन्होंने गोविंद बताय. कबीर महाराज म्हणतात, देवही प्राप्त झालेत आणि गुरुही प्राप्त झालेत. शिष्याचं आद्य कर्तव्य आहे, देव जरी आला तरी गुरूंच्या आधी नतमस्तक व्हावं, गुरूंच्या आधी पाया पडावं. का? त्याचं कारण असं आहे, देवाचं ज्ञान जर प्राप्त करून कोणी दिलं असेल तर गुरूंनी दिलं. म्हणून शिष्याचं आद्य कर्तव्य गुरूंच्या पायाला लागणं गरजेचं आहे. म्हणून गुरूंविषयीची निष्ठा अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. गुरु कोणाला म्हणावं, गुरु आपल्या जीवनामध्ये काय हरण करतात आणि गुरूंविषयीची श्रद्धा निष्ठा आपल्या जीवनामध्ये काय शिकवते याचं चिंतन आपण आजच्या भागामध्ये केलेलं आहे. असो, झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाघपुष्पाला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.